गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच झालेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या अभूतपूर्व दरवाढी विरोधात चामोर्शी येथील भारतीय राष्ट्रीय छात्र संघ आणि युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली। ऐन शेतीच्या हंगामात डिझेल महागल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढून आर्थिक कणा मोडेल तसेच सर्वसामान्यांचे बजेट कोलमडेल अशी टीका आंदोलनकर्त्यांनी केली आहे। येथील HP पेट्रोल पंपासमोर कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली। ही दरवाढ जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी असून ती तात्काळ मागे न घेतल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनामार्फत सरकारला देण्यात आला आहे। या आंदोलनाचे नेतृत्व NSUIचे जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे यांनी केले। यावेळी पर्यावरण सेलच्या जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, युवक काँग्रेसचे चामोर्शी अध्यक्ष प्रेमानंद गोंगले यांच्यासह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने देशभरात आंदोलन करणं चालू केलं आहे। या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसऱ्या देशात जाऊन मेलोडी चॉकलेट वाटण्याचं काम हे करत असून हे देशाची दरवाढ पेट्रोल डिझेलची थांबली पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाचा जो नाहक त्रास होत आहे तो कमी झाला पाहिजे। NSUIचा जिल्हाध्यक्ष आहे। युवा काँग्रेस आणि NSUIच्या माध्यमातून डिझेल पेट्रोल दरवाढीमध्ये आपण आंदोलन करता सरकारचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि जे दरवाढ झालेली आहे 7 रुपयाची वाढ ते तात्काळ शासनाने लवकरात लवकर कमी करण्यात यावी, अन्यथा सामोरील पाऊल जे आहे आम्ही तीव्र आंदोलन कलेक्टर ऑफिस यांच्यासमोर करणार आहोत। कालिदास बुरांडे, काँग्रेस कार्यकर्ते। आज चामोर्शी या ठिकाणी केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे आणि वाढत्या महागाईमुळे आज या ठिकाणी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने निषेध। प्रतिनिधी शंकर मुत्तेलवार, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।